मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 29 ऑगस्टचा धमाकेदार असा भाग तुम्ही ऐकत आहात. शेवटी वसू आत्या एक्सपोज झाल्यात आणि नंदिनीने त्यांना शिक्षा दिली आहे. पण प्रेक्षकांनो, सँडी समोर आल्यावर सुद्धा वसू आत्याने काही कमी नाटक केलेलं नाहीये. शेवटी मिथून काकाने तो व्हिडिओ समोर आणलाय. आता हे सगळं चक्र कसं सुरू झालं आणि काय, त्यासाठी डिटेलमध्ये बघा. सुरुवातीपासून सांगतेय. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा एपिसोड रिव्ह्यू. सुरुवातीला जीवा सँडीला खूप हातपाय जोडतो. काल त्यांनी सगळा एपिसोड त्यातच घालवला. सँडीला हे सगळे मनवत होते पण तो नाहीच म्हणत होता. पण आज जीवा म्हणतो, ए बाबा, नंदिनीने माझ्यासाठी खूप काही केलंय रे. आज तिच्यासाठी करायची मला संधी आली आहे. काहीतरी मला करायचंय रे. हे बघ, तुझ्या मनामध्ये मी तुला मारलं याचा राग आहे का सँडी? हे बघ, तुझ्या मनात माझ्यासाठी राग असेल ना तर मार, मला मार, अजून मार. आता जीवा स्वतःला मारून घेतो. तो सँडी म्हणतो, नाही हो दादा, अहो असं काय करताय? जीवा म्हणतो, ए बाबा, अरे मी असं वागतोय कारण माझ्या नंदिनीने माझ्यासाठी खूप काही केलंय रे बाबा. हात जोडतो तुझ्या पुढे, संधी दे मला तिच्यासाठी काहीतरी करायची. प्लीज माझी मदत कर, प्लीज. मी हात जोडतो रे तुझ्या समोर, वाटलं तर तुझ्या पाया पडतो सँडी. सँडी म्हणतो, अहो असं काय करता दादा? अहो मीच तुमच्या पाया पडतोय. अहो माझी पण समजून घ्या ना, काय परिस्थिती येते. अहो मला तुमची मदत करायची आहे पण मी नाही करू शकत आहे तुमची मदत. दादा, तेव्हाही माझा नाईलाज होता तेव्हा आणि आता पण माझा नाईलाज आहे. आता ही काव्या म्हणते, काय काय बोलताय तुम्ही हे? त्यावर सँडी म्हणतो, हो अहो, त्या दीपकने मला धमकी दिली आहे माझ्या बाळाला मारून टाकायची. जर मी तुमची मदत केली तर माझ्या बाळाच्या जीवावर बेतेल हो हे सगळं. हे बघा, आत्तापर्यंत मी माझ्या बाळासाठी वाटेल ते केलं आणि आता त्याच्या जीवाचा धोका मी नाही पत्करू शकत. आता पार्थ म्हणतोय, ए भावा, अरे काही होणार नाहीये, मी आहे तुझ्या पाठीशी. मी शब्द देतो तुला, तुझ्या बाळाला आणि तुला मी काहीच होऊ देणार नाहीये सँडी. सँडी म्हणतो, कशावरून तुम्ही सांगताय? कशावरून तुम्ही मला सुरक्षित ठेवाल माझ्या बाळाला? काव्या म्हणते, हे बघा, तुम्ही घाबरू नका. पार्थचे खूप कॉन्टॅक्ट्स आहेत तुझ्या बाळाच्या आणि तुझ्या सेफ्टीसाठी पार्थ नक्की प्रयत्न करतील. काव्या म्हणते, हे बघ सँडी, मी तुला शपथ देऊन सांगते, पार्थच्या बाबतीत मी तुला शब्द देऊन सांगते, पार्थने जर ठरवलं ना कोणाची काळजी घ्यायची तर काहीही झालं ना तरी पार्थ त्यांच्या पाठीशी उभे राहतात. त्या माणसाची काळजी घेतात पार्थ. सँडी, अरे शब्द देते मी तुला, जगातला कुठलाही माणूस पार्थ देशमुखवर डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. आता लगेच या नंदिनीच्या आश्रमात काम करणाऱ्या ताई आहेत ना, रेखाताई, त्या म्हणतात, हे बघ सँडी, तुला यांची मदत करावीच लागेल. काही झालं तरी तू यांची मदत करणार आहेस. एक लक्षात ठेव सँडी, आपले केलेले कर्म आपल्याकडेच फिरून येत असतात. नंदिनी तुझ्या बाळासाठी, तुझ्यासाठी मदतीसाठी धावून आली आहे आणि तू आता तिला मदत करायला नकार देतोयस. हे तू चुकीचं करतोयस सँडी. हे बघ, तू एक चूक आधी केली होतीस, आता तरी तुझी चूक सुधार सँडी. त्या सँडीची बहीण रेखा त्याला समजवतीये. आता ही पुढे सांगते की आज नंदिनीमुळेच तुझं बाळ. आता त्या पुढे काही बोलणार तेवढ्यात त्यांनी बाळाचा रडायचा आवाज ऐकवलाय. सँडी आता खूप खुश होतो, माझं बाळ. आता तेवढ्यात नंदिनी येते आणि म्हणते, सँडी, तुमचं बाळ आउट ऑफ डेंजर आहे आणि तुमचं बाळ खरंच खूप गोड आहे बरं का. नंदिनी येऊन त्याला सांगते की तुमचं बाळ आता सुरक्षित आहे. मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो, नंदिनी आता त्या सँडीच्या बाळाला रक्त वगैरे देईल. काल ना आमच्या बाप्पाचं विसर्जन होतं, त्यामुळे घरामध्ये मोठी पूजा असते प्रेक्षकांनो. बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी 1.5 दिवसाचा आमचा गणपती असतो, त्यामुळे माझ्या मैत्रिणी समजू शकतात मी किती बिझी होते. आणि ठरलं तर मगचा रिव्ह्यू पण मी खूप फास्ट दिला होता काल. असो, तर तुम्ही माझा हा प्रॉब्लेम समजून घ्याल अशी मी आशा करते. तर तसंही बघितलं तर आजचा खरा एपिसोड बघण्यासारखा आहे. आता काव्या नंदिनीला म्हणते, ताई बरं झालं तू वेळेवर आलीस आणि या बाळाला रक्त देऊ शकलीस, त्यामुळे बाळाचे प्राण वाचले. पण कसं आहे ना ताई, जशी तू बाकीच्या लोकांची मदत करतेस तसं त्या लोकांनीही तुझी मदत करायला हवी ना. जगातला चांगुलपणा टिकला पाहिजे ग ताई. आता काव्या असं मुद्दाम सँडीला टॉन्ट मारायचा म्हणूनच काव्या हे मुद्दाम सँडीला टॉन्ट मारून बोलते. आता नंदिनी म्हणते, अगं काव्या, सँडी आपली मदत नाही करू शकत. अगं जाऊ दे, हा प्रत्येकाचा चॉईस असतो. सँडीला नाही करायची आपली मदत हे आपल्याला आता कळलंय ना. जाऊ दे, आपण आता त्यांच्यावर सक्ती नाही करू शकत, ही त्यांची इच्छा आहे. आता जे होईल ते होईल. चला आपण सगळेच निघूयात आता. रेखाताई, काळजी घ्या हं तुमच्या बाळाची. खरं तर रेखाताईंना खूप वाईट वाटत असतं की आपण नंदिनीसाठी काहीच करू शकत नाहीये. मग आता हे निघून जात असतात तेव्हा मोठ्याने सँडी ओरडतो, मी तुमची मदत करायला तयार आहे.
सँडीला आता माणुसकी जागी झालीये फायनली, जेव्हा त्याच्या बाळाचे प्राण वाचलेत तेव्हा. सँडी म्हणतो, हो मी तुमची मदत करायला तयार आहे. दीपकने मला प्लॅन करून मला सोबत घेऊन नंदिनीला किडनॅप करायचा प्रयत्न केला होता. हे मी वसुंधरा मॅडमच्या विरोधात बोलायला तयार आहे. काव्या, पार्थ, नंदिनी, जीवा सगळेच खुश झालेत. आता हा सँडी म्हणतोय, मी माझ्या बाळाच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकणार नाही हो आयुष्यभर. मी खूप स्वार्थी माणूस आहे. ही खंत मला आयुष्यभर खात राहील. त्यामुळे मला नंदिनीकडनं बोलायचंय. मी तिच्याकडनं साक्ष द्यायला तयार आहे. जीवा म्हणतो, थँक्यू यार दोस्त, थँक्यू सो मच. तू खूप मोठी गोष्ट करतोयस यार आमच्यासाठी. थँक्यू सो मच. त्यावर सँडी म्हणतो, तुम्ही नका आभार मानू. उलट मीच तुमची सतत माफी मागायच्या लायकीचा आहे हो. अहो तुम्ही एवढं सगळं म्हणत असताना सुद्धा मी तुम्हाला नकार देत होतो. ठीक आहे, काही झालं तरी आता मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. आता हे निघणार तेवढं. सँडी म्हणतो, अहो पण त्या वसुंधरा मॅडम खूप पोहोचलेल्या आहे हो. त्यांनी मला खोटं ठरवलं तर. नंदिनी म्हणते, नाही आता मागच्या वेळेला केलेली चूक मी आता परत करणार नाहीये. या वेळेला माझा डाव वेगळा असणार आहे. काय झालंय प्रेक्षकांनो, यांनी ना सगळा डावच फिरवलाय. म्हणजे वसू आत्याला ना आधी यांनी मुद्दाम खोटे खोटे आरोप केले, मग त्या खरा आरोप स्वतःच कबूल करतात. भारी दाखवला आजचा एपिसोड. लाईक करायला विसरू नका. आता तेवढ्यात काव्या म्हणते, ताई तू काय करणार आहेस आज? आणि जीवाला आता मिथुन काकाचा फोन येतो. जीवा नुसता म्हणतो, हा मिथुन काका बोल. आता कोणाचा फोन आलाय? मिथुन काकाचा. आणि मिथुन काकाने जीवाला एक सत्य सांगितलंय. ऍक्च्युली जीवा आता काहीच बोलत नाही बरं का. आणि हे सत्य आपल्याला डायरेक्ट आता एपिसोडच्या शेवटी दिसतंय. इकडे आता बघा देशमुखांच्या घरचा सीन दाखवलाय. आता रम्या आणि वसू आत्या या पार्थच्या बाबांकडे येतात, विक्रमकडे. तिथे मानिनीताई पण असतात. वसू आत्याची नेहमीप्रमाणे नौटंकी चालू असते. वसू आत्या म्हणतात, काय रे विक्रम, मानिनी अजून माझ्यावर चिडलेलीच आहे. रम्या म्हणते, मामी ठीक आहेस ना आता? बरं वाटतंय ना तुला? मग लगेच वसू आत्या म्हणतात, काय रे विक्रम, नाही करे राग गेला मानिनीचा? मानिनीताई एक शब्दही बोलत नसतात बरं का या वसू आत्याशी. आता ते विक्रम म्हणतात, काय ग मानिनी, अगं बोल ना त्यांच्याशी. त्या किती अगदी आत्मीयतेने तुझी चौकशी करताय, बोल वसूशी. त्यावरती वसू आत्या म्हणतात, वसू आत्या नाटक करत म्हणतात, जाऊ दे रे विक्रम, तिचा माझ्यावर राग आहे, पण मी माझ्या आधीच्या मानिनीला मिस करतच राहील. आता विक्रम काही बोलणार तेवढ्यात वसू आत्या म्हणतात, हे काय रे विक्रम, मी बांधलेली राखी सैल झाली की रे, थांब थोडी घट्ट करून देते. असं म्हणून आता त्या विक्रमच्या राखीला फिट करायला जातात, म्हणजे नीट करत असतात गाठ. तेवढ्यात नंदिनी येऊन म्हणते, खोटेपणाच्या गाठी आणखीन किती मारणार आहात वसू आत्या? त्यावर आता वसू आत्या नंदिनीकडे पाहतच राहतात. आता हे चौघही सोबत आल्यामुळे खरं तर वसू आत्या घाबरल्या बरं का. या सगळ्यांच्या तोंडाकडे त्या बघतच राहतात आणि मग हसून म्हणतात, अगो बाई कमालच आहे ग मानिनी तुझ्या सुनेची. जिद्द म्हणजे काय बाई वर्णावं तुझ्या सुनेचं. काय ग नंदिनी, नाही म्हणजे तुला काही मिळालं नाही ना? नाही, मुळात काही केलंच नाही ग मी, त्यामुळे तुला काही मिळणारच नाहीये. आणि नंदिनी, खरं खोट्याबद्दल बोलायचा अधिकार तू गमावून बसलीयस. काय ग विसरलीस का? जे काही खरं असेल ना बाई बोल एकदाच आणि संपवून टाक हा विषय. नंदिनी म्हणते, अहो आत्याबाई खरं काय आहे तेच सांगायला आलोय आम्ही सगळ्यांना. आणि सोबत आम्ही अशा माणसाला घेऊन आलोय ना की तुमचा खोटेपणा एकदाच सिद्ध होणार आहे आता. त्यावर आता लगेच सँडीची एंट्री दाखवली आहे. सगळेजण सँडीकडे बघतच राहतात. सँडी भारी आहे प्रेक्षकांनो दिसायला. हा कलाकार नक्की कुठल्या ना कुठल्या मालिकेत तुम्हाला लवकरच दिसेल, बघाच तुम्ही. तर बघा आता वसू आत्या सँडीला पाहून सॉलिड घाबरतात आणि आता सँडीकडे बघतात पण आता त्याला न ओळखायचं नाटक करतात आणि म्हणतात, अगं बाई हा कोण आहे ग आता? अगं आपल्याकडे ते काय घेतात ग ते पिक्चरचं असतं ते. लगेच रम्या म्हणते, ऑडिशन. वसू आत्या म्हणतात, बघ ना हे नंदिनी रोज कोणाला तरी घेऊन येते, पडवते त्याला आणि त्याची ऍक्टिंग आम्हाला पाहावी लागते. आणि काय ग नंदिनी, माझ्या विरुद्ध पुरावा गोळा करायसाठी कोणाला घेऊन येतेस, त्याला शिकवतेस, पढवतेस, पण काय फरक पडतोय? अगं ते सगळे तोंडावर पडतात ना बिचारे. अगं नंदिनी, खोट्याला पाय नसतात, त्यामुळे खोटं जास्ती काळ धावू शकत नाही बाई, विसरलीस का? चल ग रम्या. आता वसू आत्या तिथून कल्टी मारायचा प्रयत्न करत असतात बरं का. नंदिनी त्यांना थांबवते आणि म्हणते, अहो थांबा आत्या, तुमच्या खोट्याला फक्त पायच नाही, मेंदू, कान, डोळे सगळं होतं. इतके दिवस खूपच हुशारीने तुम्ही टाळत राहिलात सत्य समोर आणण्यासाठी, पण आता नाही. आता तुमचं सत्य उघडं पडणार म्हणजे पडणारच. आत्या, तुमच्या खोट्याची पायाखालची जमीनच काढून घेतलीये बरं का मी. आता तुमचं खोटं जास्ती नाही पळू शकणार.
आजचे मालिकेचे डायलॉग पण सॉलिड ऐकवलेत. आता लगेच ही नंदिनी म्हणते, आई बाबा हा विजय, दीपकने जेव्हा मला किडनॅप केलं ना तेव्हा हा सुद्धा त्याच्या सोबत होता. दीपकने तर त्याचं स्टेटमेंट बदललं पण हा माणूस दीपकच्या सोबतच होता. त्यावर रम्या म्हणते, अच्छा दीपक खरं बोलला म्हणून तू हा दुसरा खोटा पुरावा उभा केलायस का नंदिनी? त्यावर आता रम्याच्या बोलण्यावर लगेच हा सँडी म्हणतो, अहो मी कशाला खोटं बोलू, खोटं या वसू आत्या बोलतायत. सँडी म्हणतो, खोटारड्या तर या वसुंधरा मॅडम आहेत. आता वसू आत्याची चांगलीच तंदरलेली असते बरं का प्रेक्षकांना, त्यांना माहिती आहे आता त्यांचं खोटं कुठल्याही क्षणी उघडं पडेल. पण बघा सँडी जेव्हा असं म्हणतो की या वसुंधरा मॅडम खोटारड्या आहेत तेव्हा लगेच विक्रमला राग येतो बरं का. आणि विक्रम म्हणतात, ए चला काय लावलं रे इथे, बंद करा तुमचा हा सगळा तमाशा. मग जीवा म्हणतो, ओ बाबा अहो 2 मिनिटं थांबा जरा, नंदिनीला संधी तरी द्या हो, तिला काय सांगायचंय तिचं ऐकून तरी घ्या प्लीज बाबा, प्लीज तिला बोलू द्या. पण आता काव्या पण मध्ये पडते आणि म्हणते, हो बोलू द्या नंदिनी ताईला. मग पार्थही म्हणतो, हो बाबा तुम्हाला आता कळेल की आम्ही नंदिनीची बाजू का घेतली. काव्या म्हणते, बाबा अहो एकदा तरी ऐका नंदिनी ताई काय बोलते. ती बोलल्यानंतर आणि या सँडीने सांगितल्यानंतर कोणीच काही बोलणार, या दोघांचं पूर्ण ऐकून तरी घ्या, यांचं ऐकून घ्या, मग कोणीच काही बोलणार नाही तुम्हाला, तुमचा निर्णय आम्ही ऐकून घेऊ. आता तेव्हा मानिनताई म्हणतात, अहो प्लीज जरा शांततेत पोरांचं ऐकून घ्या. मग विक्रम म्हणतात, ठीक आहे काय बोलायचंय बोला पटकन. लगेच वसू आत्या घाबरतात बरं का. वसू आत्याला वाटतं आता काही खरं नाही आपलं. वसू आत्या म्हणतात, अरे विक्रम मी खरंच नाही ओळखत रे या पोराला, कोण आहे पोरग. आता लगेच सँडी समोर येतो आणि म्हणतो, काय खोटं बोलता हो, तुम्हीच तर आम्हाला सुपारी दिली होती ना नंदिनीला मारायची, आधी किडनॅप करायचं आणि मग मारून टाकायचं, तुम्हीच सांगितलं होतं ना आम्हाला. आता मंडळी इथे कहाणी में ट्विस्ट आहे बरं का. आता यांनी काही शब्द मनाचे घातलेत वसू आत्याने स्वतःचा गुन्हा कबूल करावा म्हणून. आता वसू आत्या घाबरतात आणि म्हणतात, ए बाबा अरे काही काय बोलतोयस तू, वाटेल ते बोलतो का रे, तोंडाला येईल ते, मी कशाला असं बोलेल तुला. त्यावर सँडी म्हणतो, मग मी कशाला असं बोलेल, अहो तुम्हीच दीपकला पैसे दिले होते ना आत्या, अहो आमच्या नावाचे खोटे आय कार्ड बनवले होते तुम्ही, लग्नाच्या विधीमध्ये आम्हाला वेटर म्हणून तुम्ही सामील केलं होतं, विसरल्या का तुम्ही वसुंधरा मॅडम. आणि काय हो वसुंधरा मॅडम, ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी तुम्ही आम्हाला तिथे बोलवलं आणि सांगितलं होतं ना की जेव्हा ही नंदिनी गौरीहार पुजायला बसेल तेव्हा तिथे जा, तिला बेशुद्ध करा आणि तिला किडनॅप करून मारून टाका, तुम्ही सुपारी दिली होती आम्हाला वसुंधरा मॅडम. आता हे सगळं ऐकल्यावरती ते मानिनी ताई सगळे बघायला लागतात ना त्या वसू आत्याकडे. सँडी म्हणतो, अहो आम्ही तिथे गेलो, त्यांनी आम्हाला तिथे गेल्यावर गोणी दिली, गोणी दिल्यावर त्यांनी नंदिनीचे हातपाय बांधायला लावले, टेम्पोची सोय पण या बाईनेच केली होती, त्या टेम्पोत आम्ही बसलो आणि मग निघून गेलो. त्यावर वसू आत्या म्हणतात, ए खोटं बोल नको रे बाबा, काही पण काय सांगतो रे, जीवा आणि नंदिनीने आम्हाला सांगितलं होतं की नंदिनी आणि दीपक कारमध्ये होते म्हणून. सँडी म्हणतो, अहो पण तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं ना की हायवेवरती टेम्पोची चेकिंग करतात, त्यामुळे टेम्पो आम्ही मध्ये सोडला आणि बेशुद्ध नंदिनीला कारमध्ये घेऊन गेलो. यांनी कशी कहाणी रचली बघा प्रेक्षकांनो, म्हणजे वसू आत्या हे सगळं खोटं आहे आणि खरं काय ते बोलून टाकतात. मग आता वसू आत्या म्हणतात, काय ए बाबा काही पण काय सांगतो. लगेच नंदिनी म्हणते, हो बरोबर बोलतोय सँडी, जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी कारमध्ये होते. त्यावर लगेच वसू आत्या म्हणतात, तुम्ही सगळे खोटं बोलताय. काय ग नंदिनी, तुझ्याकडे काय पुरावा आहे हा माणूस खरं बोलतोय म्हणून. मी आधीच सांगते की माझा या सगळ्याशी काही संबंध नाहीये. काव्या म्हणते, काय हो आत्याबाई, माझी ताई खोटं बोलते, सँडी खोटं बोलतोय, आम्ही सगळे खोटं बोलतोय का, तुम्हीच एकट्या खऱ्या आहेत का या घरामध्ये. वसू आत्या आता गांगरून जातात. पार्थ म्हणतो, बोल ना आत्या, अगं ती गोणी तूच दिली होतीस ना. जीवा म्हणतो, काय ग आत्या, टेम्पो पण तूच अरेंज केला होता ना. आता नंदिनी म्हणते, मला गोणीत भरून मारून टाकायचं होतं ना आत्या तुम्हाला. काव्या म्हणते, आत्याबाई बोला, कधी केलं, कसं केलं. आता यांनी सगळ्यांनी मुद्दाम बावळं करायचं ठरवलं वसू आत्याला. पार्थ म्हणतो, बोल ना आत्या बोल, काय बोलायचंय तुला आता. जीवा म्हणतो, बोल ना आत्या, टेम्पो अरेंज केला होता की नंदिनीला गोणीमध्ये भरलं होतं, बोल बोल. नंदिनी पुन्हा म्हणते, मला गोणीत भरून मारण टाकणार होता का आत्या. आता काव्या म्हणते, बोला आत्याबाई, स्वतःचा खरेपणा सिद्ध करा, कधी केलं, कसं केलं सांगा. जीवा म्हणतो, काय तूच मला लग्न मंडपातून लांब पाठवलं होतंस ना आत्या. पार्थ म्हणतो, तू एकटी तिथे थांबली होतीस, मग रम्याला कुठे पाठवलं होतं. काव्या म्हणते, आता मला कळलं होतं, गौरी हार पुसताना मला आणि माझ्या आईला मुद्दाम बाहेर पाठवलं होतं ना तुम्ही, का केलं वसू आत्या हे सगळं. आणि हो त्या दिवशी ताईचा उपवास होता म्हणून मुद्दाम सांगितलं की ताईला खायला आण, मुद्दाम बाहेर हकललं तुम्ही.
आता लगेच ही नंदिनी म्हणते, कुत्र्या मांजरासारखं मला मारून टाकायचं होतं का तुम्हाला? वसू आत्या, मला मारून शांत झोप लागली असती का तुम्हाला? आता सगळे कसे घाबरतात बघा. जीवा अजून म्हणतो, तूच सांगितलं ना आत्या, बोल बोल. मुद्दाम या सगळ्यांनी बावळं केलंय वसू आत्याला, जेणेकरून वसू आत्या पटकन त्यांचा गुन्हा कबूल करतात आणि म्हणतात, मी मारायला नव्हतं सांगितलं नंदिनीला, मी फक्त किडनॅप करायला सांगितलं होतं, आणि ते सुद्धा कार्पेटमध्ये गुंडाळून. आता या मानिनी ताई संतापतात ना, त्या म्हणतात, काय बोलल्या तुम्ही वसूताई? त्या विक्रमच्या पायाखालची जमीनच सरकली आहे, पाहिलं का? वसू आत्याने कसा गुन्हा कबूल केला. मानिनताई म्हणतात, काय म्हणालात तुम्ही वसूताई? काय बोललात? पुन्हा बोला. मारायला नाही, किडनॅप करायला सांगितलं, ते पण कार्पेटमधनं. अहो काय बोलताय तुम्ही हे? त्यावर वसू आत्या म्हणतात, हे बघ मानिनी, अगं अगं ग हे सगळे पोरं ना काहीतरी खोटं बोलताय ग, अगं मी जे बोलते तेच खरं आहे. मानिनी ताई म्हणतात, काय केलं वसूताई? अहो काय केलं? खरं खरं बोला. किडनॅप करायला सांगितलं होतं का मारून टाकायला सांगितलं होतं नंदिनीला? आता वसू आत्या घाबरून म्हणतात, नाही ग, अगं ए मानिनी, मी असं कशाला सांगल ग? मी नंदिनीला मारून कसं टाकेल ग? अगं एवढी निर्दयी बाई आहे का ग मी? वसू आत्या आता घाबरून गेल्यात. त्या म्हणतात, ए नाही ग बाई मानिनी, मी काही मारा बिरायला नव्हतं सांगितलं, मी फक्त किडनॅप करा म्हणून सांगितलं होतं. ए काय रे सँडी, अरे खरं बोल ना, कशाला स्टोऱ्या रचू लागला रे तू? आता कसं नाव कळलं बघा वसू आत्याला, आणि वसू आत्या पटकन कबूल पण झाल्या. आता लगेच या विक्रम चिडतात आणि म्हणतात, सँडी, अगं याचं नाव तर विजय आहे ना? त्यावर नंदिनी म्हणते, हो बाबा, याचं नाव सँडीच आहे. वसू आत्याला ते माहीत होतं, कारण त्या या सँडीला ओळखतात. आम्हाला फक्त वसू आत्याच्या तोंडून हे सगळं सत्य वदवायचं होतं. म्हणजे ऐकलं का तुम्ही प्रेक्षकांनो? आधी मुद्दाम या सँडीचं नाव विजय सांगण्यात आलं, जेणेकरून वसू आत्या त्याचं खरं नाव घेतील म्हणून. मस्त दाखवला त्यांनी वसू आत्याचा एक्सपोज करण्याचा भाग. त्यावर पार्थ म्हणतो, आई बाबा सॉरी, वसू आत्याने खरं बोलावं म्हणून आम्ही सँडीची मदत घेतली आणि काही गोष्टी आम्हाला खोटं बोलाव्या लागल्या. मानिनताई म्हणतात, म्हणजे? त्यावर जीवा म्हणतो, मारायचा प्लॅन नाही तर किडनॅप करायचा प्लॅन होता वसू आत्याचा, पण वसू आत्या हे कबूल करत नव्हती, त्यामुळे आम्हाला हे नाटक करावं लागलं. आणि थँक्यू यार सँडी, जे खरं आहे ते तू बोललास इथे येऊन. त्यावर सँडी म्हणतो, हो तुमचेही आभार, खरं तर मी हे सगळं इथे येऊन आधीच बोलायला हवं होतं, येतो मी. आता सँडी एवढंच काय बोलतो आणि सँडीची एक्झिट होते बरं का प्रेक्षकांनो. आणि मग आता हे घरचे मिळून वसू आत्याला धारेवर धरतात आणि काय काय होतं ते बघा. आता शेवटचं सीन बघताय तुम्ही. आता पार्थ म्हणतो, बोल ग वसू आत्या, आता बोल, काय बोलायचंय तुला या सगळ्यावर? वसू आत्या बनेले. एवढं सगळं झालं तरी पण त्या कबूल करायला तयारच नाहीयेत. आता बघा खरा प्लॅन येतोय आता यांचा समोर. वसू आत्या म्हणतात, तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं ना, तुम्ही प्लॅन केला आणि मला हे सगळं तुम्ही मुद्दाम बोलायला भाग पाडलं. विक्रम, अरे तुझे पोरं सगळे खोटं बोलताय, तो सँडी खोटं बोलतोय, तुम्ही सगळे खोटं बोलताय, ती पिऊ पण खोटं बोलतीये, सगळे तुम्ही खोटारडे. म्हणजे ही एकटी खोटारडी आहे बाई, पण सगळ्यांना खोटं सिद्ध करते. आता त्या जेव्हा असं ओरडत असतात ना, तेव्हा मिथुन काका तो मोबाईल मधला व्हिडिओ घेऊन आलेत समोर. लाव रे तो व्हिडिओ, असं झालं वसू आत्याचं. आता मिथुन काका तो व्हिडिओ मोठ्याने आवाज करत असे खाली उतरतायत पायरीच्या. आणि आता बहुतेक मंजू आत्याही उद्या एक्सपोज होतील की काय असं वाटतंय. आता वसू आत्या काय काय बोलल्या पिहूला ते सगळा व्हिडिओ हे मिथुन काका सगळ्यांना दाखवत आहेत. त्यामध्ये पिहू आणि वसू आत्याचं बोलणं नाही का, वसू आत्या तिचा हात दाबून धमकी देतात, ए कोणाला सांगितलं तर बघ, काय ऐकलं तू, काय ऐकलं त्या दिवशी सांग. यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी नाही झाला का तो तमाशा? आता ते सगळं रेकॉर्ड झालेलं हे मिथुन काका सगळ्यांना दाखवतात. मग आता वसू आत्या पिहूला धमकी देताना बघतायत त्यामध्ये विक्रम. पिहूला त्या म्हणतात, ए कोणाला सांगितलं तर बघ, नाही तर तुला घराच्या बाहेर काढीन, कुठे राहताल तुम्ही, आता काय करताल? आता या सीनवरच त्यांनी हा एपिसोड संपवून टाकला. आता पुढच्या भागात वसू आत्या नंदिनीची माफी मागायला लागतात सगळा गुन्हा कबूल करून. पण नंदिनी स्वतःच्या सासऱ्याकडे बघून वसू आत्याला त्या घरात राहायची परवानगी देते. पण वसू आत्याला म्हणते, यापुढे आमच्या समोर मान वर उभं करून बघायचं नाही वसू आत्या, कबूल असेल तरच या घरात. प्रेक्षकांनो, आता वसू आत्याचा चॅप्टर तर क्लोज झालाय. आता वसू आत्याचा चॅप्टर क्लोज झाल्यानंतर या चौघांमध्ये काहीतरी त्यांनी जवळीक दाखवावी आणि यांचे भांडणं दूर व्हावेत, असं काहीतरी सीन दाखवावे अशी आता आपल्या सगळ्याच प्रेक्षकांची अपेक्षा आहे. तर आजचा हा एपिसोड सॉलिड आणि धमाकेदार होता की नाही? मस्तच होता.
तर आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सगळेच रिव्ह्यू ऐकण्यासारखे आणि बघण्यासारखे आहेत. पण मला खरी उत्सुकता उद्या वसू आत्या आणि विक्रम या दोघांच्या संवादामधली आहे. तुम्हाला पण असेलच ना? मला नक्की कमेंट करून सांगा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला. आणि प्रेक्षकांनो, आजच्या आपल्या या रिव्ह्यूला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सणवार असले की जरा धावपळ होतेच. आय होप तुम्ही समजू शकाल. तर भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतरच्या धमाकेदार रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा मंडळी. टेक केअर. धन्यवाद.